लाडक्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता जितकी असते तितकीच दुप्पट उत्सुकता असते ती म्हणजे गौराईच्या आगमनाची। आणि म्हणूनच IBN लोकमतनी आज तुमच्यासमोर एक खास कार्यक्रम आणलेला आहे, गौरी आल्या घरा। आणि आज मी एक खास आमची एक माहेरवाशीण घेऊन आलेली आहे। ही माहेरवाशीण आहे आपल्या सगळ्यांची लाडकी बानू ईशा केसकर आपल्या सोबत आहे। ईशा, नमस्कार ईशा, खूप छान वाटलं आज तू खास वेळ काढून आमच्यासाठी आलेली आहेस। आणि ही माहेरवाशीण आहे आपल्या सोबत, हिला मी घेऊन आलेली आहे आज दादरला। खानविलकरांच्या घरी मी घेऊन आलेली आहे आणि इथल्या गौरीची परंपरा आम्ही जाणून घेणार आहोत। इथे माझ्यासोबत आहेत, मी ज्यांच्या घरी आलेली आहे दादरला, त्या म्हणजे वंदना शृंगारपुरे। हे त्यांचं माहेरघर आहे खानविलकरांचं। इथे गौरी पूजनाची आणि गणपतीची त्यांची परंपरा जी पिढीजात चालत आली आहे ती ऑलमोस्ट 100 वर्ष जुनी आहे। प्लस त्यांचं हे राहतं घर जे आहे ते 80 वर्ष जुना हा वाडा आहे आणि आता तो त्यांनी रेनोव्हेट केला आहे। पण इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी जुन्याचं आणि नव्याचं कॉम्बिनेशन केलं आहे। कुठेही ते त्याचं कमर्शियलायझेशन झालेलं नाही आहे, प्लॅस्टिक वाटत नाही, काही असं चकचकीतपणा नाही, तर खरंच घर वाटतं आहे। मला खूप छान वाटतं आहे वंदनाताई। आणि वंदनाताई, मला आज तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही ही परंपरा इतकी वर्ष पिढीजात तुमच्याकडे आली, तर आज तुम्हाला घरातली सगळ्यात मोठी काय म्हणता येईल लेक म्हणून आज सासरी जाऊनसुद्धा तुम्ही इथे येऊन आवर्जून ही परंपरा जपताय, आज जोपासताय, तर तुम्हाला कसं वाटतंय? मला अतिशय आनंद होतो। आणि आज तुम्ही IBN लोकमतचे जे सर्व कुटुंबीय आलेले आहात त्याबद्दल प्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि फारच आनंद झाला तुम्ही इथे आल्याबद्दल। आज ह्या एवढ्या महत्त्वाच्या क्षणी आज त्यांचं सगळं कुटुंबीय आपल्यासाठी, आपल्या IBN लोकमतसाठी इथे आलेलं आहे। आणि मी वंदनाताईंना रिक्वेस्ट करते की त्यांनी सगळ्यांची ओळख करून द्यावी। विशेष सांगायचं म्हणजे वंदनाताईंच्या बहिणी, त्यांची आई, त्यांची आजी, अशा 3 पिढ्या, खरं तर 4 पिढ्या ह्या आहेत ज्या त्यांच्या ज्या आजी आहेत त्या 101 वर्षाच्या आहेत। तर मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांनी सगळ्यांचं इंट्रोडक्शन इथे करून द्यावं। ह्या माझ्या आजी आहे श्रीमती सुलोचना बाळकृष्ण खानविलकर। ही माझी आई आहे। ही मोठी बहिणी सौ श्रद्धा सतीश खानविलकर। ही एक 2 नंबर बहिणी, ती मोठी बहिणी दुसरी, ही एक बहिणी। ही माझी सून आहे, ही आत्या, मुलगी प्राप्ती आगाशे, आणि ही माझी छोटी बहीण वैशाली खानविलकर। एकंदर सगळे खानविलकर कुटुंबीय आता इथे हजर आहेत। आपण पाहतोय गणेशोत्सवात हेच निमित्त असतं सगळ्यांनी एकत्र येण्याचं, आणि इकडे ही परंपरा यांनी जपलेली आहे। सगळे उत्साहाने अगदी नटून थटून सगळ्या जणी इकडे आलेल्या आहेत। आणि ईशा, पहिला प्रश्न मला तुला विचारायचा आहे, आज शूटिंगमधून वेळ काढून तू खास बानूबाई आज आमच्यासाठी आलेली आहे, तर तुला कसं वाटतं हे सगळं हा थाट पाहून? मला खूपच छान वाटतंय। मला असं वाटतंय की आता मीही माझ्या आईला सांगायला हवं गौरी आणि गणपती आणायला सुरुवात कर। माझ्या घरी बसत नाही कारण माझी आई वर्किंग वुमन आहे, त्यामुळे आमच्या मोठ्या घरी दोघांच्याही आईवडिलांच्या बसतात। पण आता खरंच ही सगळी ह्यांची परंपरा बघून उद्या मला माझ्या नातवंडांना आणि पणतूंना किंवा पणत्यांना सांगायला आवडेल की अशी 100 वर्ष परंपरा आपणही चालू ठेवा। किती अभिमानास्पद आहे ही गोष्ट। आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी इथे जे दागिने घातलेले आहेत गणपतीला आणि गौरीला ते सोन्याचे आहेत। आणि हे एवढं सगळं कुटुंब एकत्र येऊन जेव्हा हा सण साजरा करतो तेव्हा त्याला खरं तर एक सोनेरी हात हे लागतोच, सोनेरी मुलावा दिसतो, पण ते ॲक्च्युली त्यांचं रिचनेस किंवा त्यांचा जो ऑस्पिशियसनेस आहे तो ते पूर्ण करतात असं मला वाटतं। आणि वंदनाताई, तुम्ही मला म्हणला होतात की दागिन्यांबद्दल तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं गौरीच्या, तर त्याबद्दल मला असं वाटतं की तुम्ही आपल्या IBN लोकमतच्या प्रेक्षकांनाही सांगावं। आम्हाला म्हणजे आम्ही ही गौरी आणण्याचं कारण म्हणजे अशी, आमच्याकडे पूर्वीपासून तेरड्याची गौरी यायची। आणि आता 1959 मध्ये माझ्या वडिलांच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या मावशीने आमच्या गौरीला हे दागिने दिले, त्यामुळे त्या दागिने कसे घालायचे त्या हिशोबाने ही गौरी आणली गेली। आणि ही 1959 पासून आलेली आहे, तिला आता 56 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आणि गणेशोत्सवाचा थाट कसा असतो? गणपती किती दिवस असतो? आमचा गणपती गौरी बरोबरच जातो, म्हणजे 5 दिवस किंवा 7 दिवस। खानविलकरांच्या सुनबाई आहेत शुभांगीताई, आणि आता मी त्यांना विचारणार आहे काय पद्धत आहे, कशा प्रकारे तुम्ही गौर बसवता,
काय प्रकारचं डेकोरेशन, काय प्रकारचं सजावट तुम्ही करता आणि त्याला कसं पारंपरिक जोड कशी आहे हे मला सांगा. आणि सगळ्यात प्रथम मला हे सांगायचं की आज शुभांगीताई खूप सुंदर दिसत आहेत. त्यांनी पारंपरिक पोशाखात इथे गौरीचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी बानूची नथ घातली आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतंय. शुभांगीताई सांगा आम्हाला. नमस्कार. आज सर्व प्रेक्षकांना खरंच माझ्या खूप शुभेच्छा. आज गौरीचं आव्हान होणार आहे, त्यामुळे आमच्याकडे जी परंपरा चालत आहे त्याबद्दल तुम्हाला मी सांगते. आमच्याकडे पहिल्यांदा तेरड्याची गौर आणली जाते, त्याची पूजा केली जाते, सगळ्या प्रकारची फुलं मांडली जातात आणि मुख्य म्हणजे की त्याची पूजा 5 सवाष्णी मिळून आम्ही सगळ्या घरातल्या सुना त्याचे कौतुकाने त्याची पूजा करतो. आज म्हणजे बऱ्याच जणांकडे नॉनव्हेज केलं जातं, काय काय लोकांकडे चिंबोरीचं कालवण, मटण हेही केलं, पण आमचे गोडेदेव असल्यामुळे आम्ही वर्णापुरणाचा नैवेद्य, त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य हा फार महत्त्वाचा आहे आम्हाला. आणि तुम्हाला सांगायचं तर आमची ही जी गौर आहे 1959 साली आम्ही टीक वूडची म्हणजे सागाच्या लाकडाची गौर बसायला सुरुवात केली. पहिल्यांदा आमची प्लास्टर ऑफ पॅरिसची होती, मग नंतर ते प्लास्टर ऑफ पॅरिस ते थोड्या कालांतराने थोडं खराब होऊ लागल्यामुळे आम्ही मग ती सागाच्या लाकडाची बनवली. आता हे सगळे पार्ट्स आहेत, हात पाय हे जॉईन केले जातात स्क्रूनी आणि ही पूर्ण गौर आम्ही नंतर ती नटवायला घेतो. त्याचे ब्लाऊज, त्याची नऊवारी साडी, या सगळ्या गोष्टी आम्ही काय काय विकत आणून जरी केल्या तरी पूर्वीची परंपरा असल्यामुळे आमच्याकडे नवसाची साडी ही फार महत्त्वाची आहे. बरेच जण आमच्याकडे नवसाची साडी घेऊन येतात. तर तू पाहिली असशील तर आमची गौर ही बसलेली आहे. बऱ्याच जणांकडे ती उभी गौर असतात किंवा 4 असतात, 2 छोटी बाळं आणि गौरमध्ये अशा त्या 4 गौरीही असतात, 3ही असतात. आमची गौरी बसलेली आहे, तिचा एक हात वर असल्यामुळे ती सतत आशीर्वाद देते. हा आमचा पूर्वीपासूनचा विचार आहे. आणि ही दुसरी गोष्ट बघायला गेली तर हे सगळे जुने दागिने आहेत आमचे. आता ही सिंगल वाटीचं मंगळसूत्र आहे, पण आमच्या कोळी लोकांच्यात आम्ही हे दोरलं म्हणजे हे आमचं मंगळसूत्र कोळी लोकांचं स्पेशली तुम्ही घातलंय तुमच्या गळ्यामध्ये आणि ते किती सुंदर आहे. इतकं मस्त आणि जुनं त्याची सगळी बांधणी आहे आणि इतकं सुंदर दिसतंय ते. ह्या गोल ह्याला कोंदण म्हणतात. त्याला मागे सोन्याचा पत्रा आणि लाख असतं, हे पूर्वीचं असल्यामुळे. हो, कोळी लोकांना मोती सापडत असतील. हो जातो ना. किती छान, किती छान. फारच सुंदर तुमची गौर खूपच सुंदर दिसते आहे. आणि मला असं विचारायचं आहे की या गौरीच्या वरती हे जे बांधलेलं आहे हे मला ह्याच्याबद्दल जरा असं सांगा ना तुम्ही. अच्छा, त्याला आम्ही ना परभावळी म्हणतो आणि ह्याच्यात 5 प्रकारची फुलं आणि 5 प्रकारची फळं, भाज्या असे ते बांधले जातात. आता त्याची एक गोष्ट आहे, ऐकायची का तुला? हो, मला ऐकायची. अच्छा, अशी गोष्ट आहे की पूर्वी गणपती खालती जेव्हा पृथ्वीवरती आला तो सगळ्या घराघरात गेला, पण गौरी मातेला माहिती नव्हतं कुठे गेला. तर ती शोधायला निघाली गणपतीला की कुठे गेलाय माझा गणपती, म्हणून ती वरतून पृथ्वीवरती आली. तर ती जेव्हा जंगलातून चालत जाते ती जंगलातली जी फुलं आहेत किंवा त्या भाज्या आहेत त्याची आठवण म्हणून आपण हे परभावळीला बांधतो. वा. आणि आमच्या आजींचं म्हणणं आहे आणि हेच आम्ही फॉलो करत आलोय. खूपच छान. मला मगाशी ह्या आपल्या वंदनाताई म्हणल्या की कारलंही इथे बांधलेलं दिसतंय, त्याची काहीतरी एक वेगळी विशेष गोष्ट आहे, ती पण मला जरा सांगा ना. अच्छा, कारलं आम्ही जसे म्हटल्याप्रमाणे पूर्वी सगळे जुन्या भाज्या ज्या होत्या ज्या आपल्याला गावात किंवा शेतात ज्या मिळायच्या म्हणून ते कारलं. आता गोष्ट अशी आहे की आमच्याकडे रात्री 5:15 वाजता ते कारलं आहे ना ते पडतं आणि ते बरोबर आमच्या गौरीच्या ओटीत पडलं जातं. आता इतके वर्ष कारलंच पडत आल्यामुळे आपल्याला असं वाटतं कारलं कसं कडू आहे ना, पण नाही, तसं नाही आहे. कारलं ही आपल्या रेझिस्टन्स वाढवण्यासाठी आपण कडू भाज्या खातो, त्याचं लॉजिक ठेवून आपण हे प्रसाद म्हणून आम्ही तो घरात केला जातो. खूपच छान आहे ही गोष्ट आणि खूपच मजेशीर आहे खरं तर, आणि ते तुम्ही प्रसाद म्हणून सेवन करता हे ऐकल्यावर खूपच छान वाटलं. शुभांगीताई, एवढी माहिती दिल्याबद्दल खरंच तुमचे आभार. वाटतं
वाटतं आमच्या घरी आल्यावर? मला खरंच खूप छान वाटतंय. मला अगदी इतक्या 1 तासाभराच्या वेळात तुम्ही सगळ्यांनी अगदी घरातलं करून टाकलेत. मला अगदी असं वाटतंय की मी ह्या घरातलीच आहे, माझ्याच घरी सण चाललेत सगळे. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला तुझी सिरियल खूप आवडते आणि बघितलं तर मी बानूची नथ घातली आहे, ते तुला बघूनच मी घातलेली आहे आणि तू आली म्हणून आम्हाला खूपच आनंद झाला आहे. एक सेल्फी होऊ दे ना. तू फार सुंदर दिसतेस. थँक्यू. आज तुला हे आमच्याकडे येऊन कसं वाटतंय? मला खूपच छान वाटतंय. मी म्हणलं तसं मगाशी मला अगदी माझ्याच घरी आल्यासारखं वाटतंय. तुमच्या सगळ्या कुटुंबियांनी बसून अगदी वंदनाताई, इवन शुभांगीताई यांनी एवढी माहिती दिली आणि आज मला गौरीचं आणि गणपतीचं महत्त्व कळलं आहे आणि मी असं खरंच मी विचार करते की मी माझ्या घरच्यांना सांगावं की असं सणवार करायला आपण हरकत नाही, जेणेकरून मी माझ्या पुढच्या पिढींना ही परंपरा देऊ शकेन. भानू, पण मला पण तुला काहीतरी विचारायचं आहे. आज तू एवढी शूटिंगमधनं वेळ काढून इकडे आली आहेस, पण तिथे म्हाळसाची तुझी जुंपलेली आहे, त्याच्यामुळे तिकडे आता काय सुरू आहे? सध्या म्हणाल तर आपण आता सध्या गणपती आणि गौरींबद्दल बोलतो आहोत आणि आमच्याकडेही एक गणपती आहे, आमच्याकडेही म्हाळसाताई आहेत ज्या स्वतः गौरीच आहेत आणि आज आता त्यांचं महत्त्व जास्त आहे आणि खऱ्या अर्थाने पार्वतीबरोबर जयाद्री होती, जी ह्या सगळ्या प्रवासात पार्वतीबरोबर होती. आणि आज सांगू इच्छिते मी सगळ्यांना की आता गणपतीचे दिवस असल्यामुळे आम्ही स्पेशल गणपती एपिसोडही करत आहोत. बरीच सरप्राईजेस बघायला मिळणार आहेत तुम्हाला बरीच. आणि खरंच मी धन्यवाद मानते ह्या खांडविलकर कुटुंबियांचे. त्यांनी खरंच मला अगदी घरी आणल्यासारखं खरंच माहेरवर्षीण वाटतंय मला, थँक्स टू IBN लोकमत. हरतालिकेची पूजा पण हो, नुकतीच पूजा तू साजरी केली होती. खूपच धम्माल आली होती, खूपच मजा आली होती. खरंच तेवढं टशन होती माझ्यात आणि म्हाळसामध्ये. तुला खरंच उपास घडला नाही ना शूटिंग? खरं तर नाही घडला, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी घडला, कारण आम्ही शूट केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खरंच हरतालिका होती. आणि माझी जी मैत्रीण आहे मंजी, जी प्रियंका वामन आहे, तिने हरतालिकेचा उपवास केला होता आणि तिच्या निमित्ताने मी हरतालिकेचा उपवास केला. भानूचाही खरा हरतालिकेचा उपवास घडलेला झालेला आहे, त्याच्यामुळे आता तिचा महादेव तिला नक्कीच मिळणार आहे. इच्छित वर मिळणार आहे. हो. मला एक सांगायचं होतं की आमचा हा जो गणपती बाप्पा आहे त्याचं जे चवरंग, त्याचं जे डेकोरेशन आणि जसे हे घोडे म्हणजे जसे आपले बल्लार जातो त्याप्रमाणेच आहेत बघा अगदी. आणि ह्या 100 वर्षापूर्वीचा चौरंग आहे, हेच मला सांगायचं आहे. हे सुंदर अगदी म्हणजे बघा राम लक्ष्मण आहेत, बघताय का तुम्ही? आणि रथात बसल्यासारखे आहेत. फारच सुंदर. आणि आमची मूर्ती पारंपरिक हीच असते, म्हणजे अजिबात त्याचा साचा इकडे का तिकडे होत नाही. हाच गणपती अशीच परंपरा चालवत आलेला आहे. नक्कीच गणेशाची मूर्ती मोठी आहे आणि अत्यंत आकर्षक आहे. डोळेही तितकेच शांत आहेत आणि प्रसन्न आहेत. क्या बात आहे. आणि शुभांगीताई, जसं मी म्हणते की ही सजावट सगळी आहे, हे सगळं तुम्ही हे सगळं कसं सांभाळता? हे सगळे घरातले एकत्र येतात आणि मग हे सगळी सजावट करता का? हो, सगळे मिळून आम्ही एकत्र हे सगळं सजावट करतो. प्रत्येकाचा एक एक भाग असल्यासारखा प्रत्येकजण आपलं आवडीने सगळ्या गोष्टी करतो. हे पुन्हा नीट ठेवणं, इतकी वर्ष जोपासणं, ते पण महत्त्वाचं आहे. त्यावेळेला फक्त करून नंतर ठेवून देणं हे नाही. पाठीचे माझे बंधवा कैशी येऊ मी मायरा र मायरा, नैरा बंधवा पैठणी सारी, हाती नाही बांगुऱ्या गलन गलसरी, परतार माझा दर्यावरी, सासूबाई बसली मगलेदारी, सासूबाई बसली मगलेदारी, सासूबाई बसली मगलेदारी, सणवारी साचा हौशे मौजेचा, मी नये बंधवा मायराला, मुंबईशी हानली जरीची सारी, चोली काय गजनीची,
खानविलकरांच्या घरी आज अगदी गौराईचं थाटात आगमन झालेलं आपण पाहिलं. एक शानदार नृत्यही आपण पाहिलं. नक्कीच हा उत्साह अत्यंत म्हणजे अगदी उत्सुकता वाढलेली आहे आणि हा उत्साह तितकाच वाखाणण्यासारखा आहे. आणि आज आपल्यासाठी वेळात वेळ काढून ईशा केसकर आलेली आहे. त्यामुळे ईशा, आज कापसे पैठणी, येवल्याची प्रसिद्ध कापसे पैठणी ही खास आम्ही तुला भेट देणार आहोत. अरे वा, थँक्यू सो मच. IBN लोकमतचं मी मनापासून आभार मानते. आज माहेरवाशिणी जमलेल्या आहेत, त्यामुळे आता आपण इथल्या माहेरवाशिणींना खास गिफ्ट आपल्याला देणार आहे. ईशा देणार आहे त्यांना. ईशा, गणेशोत्सवाचा उत्साह दिवसेंदिवस जास्तच रंगतो. तर तू कसा वेळ काढणार आहेस हा गणेशोत्सव मुंबईत सेलिब्रेट करायला, कारण तू पुण्याची आहेस? हो, मी लालबागला जाणार आहे लवकरच, पण मला नाही वाटत की मी दिवसा गर्दीत गपचूप जाऊ शकेन, कारण लोक मला ओळखतात. त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पाचं दर्शन घ्यायचं तर जरा वेळ काढून लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला जायचं आहे निश्चित. आणि ते तू आमच्या IBN लोकमतवर पण पाहू शकतेस. दिवसभर लालबागच्या राजाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. मला मी जाणार ते बाप्पाच्या अगदी पायाशी डोकं ठेवायला अर्थातच. नक्कीच ईशा, आज खूप छान वाटलं. आज तू सगळ्यांसोबत आज हा सण साजरा केलास. आम्ही सगळे तुझे आभार मानतो आणि खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. धन्यवाद.